बात है हमारे लिए। थैंक यू वेरी मच। आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। महापौर महायुतीचाच हा राग भाजप नेते मुंबईमध्ये आळवत असले तरी दिल्लीत मात्र भाजप नेतृत्वाकडे राज्यातल्या नेत्यांनी शिवसेनेबाबत तक्रारीचा पाढा वाचल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसानच झालं असा तक्रारीचा सूर राज्यातल्या भाजप नेत्यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसमोर आळवल्याची माहिती आहे। शिंदेंनी जास्त जागा लढवल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवरती परिणाम झाला। शिंदेंची मुंबईतली कामगिरी ही निराशाजनक होती। भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या असं वास्तव केंद्रातल्या नेत्यांकडे राज्यातल्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे। त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील राज्यातल्या भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपने 135 जागा लढवत 89 जागा जिंकल्या तर शिंदेंनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्यात। त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर दिसतोय। गटनोंदणीसाठी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक हे कोकण भवनाला जाणार नाहीयेत। ताज लँड्स एंड हॉटेलमधून सर्व नगरसेवक हे आज चेकआउट करणार आहेत। शिवसेनेचे नगरसेवक हे घरी निघालेले असले तरी सर्वांची मूळ कागदपत्र ही मात्र पक्षाकडेच राहणार आहेत। फक्त एक बातमी आम्हाला हवी आहे की मागील 3 दिवसांपासून आपण या ठिकाणी आहात। आज आपला मुक्काम फायनली संपतोय का आणि नेमकं आता पुढची नेमकी रणनीती काय असणार आहे? नाही, कालचं आमचं सेमिनार झालं आणि आज आम्ही निघालोय। बाकी रणनीती काहीच नाही। मॅडम आज कोकण भवनला वगैरे काही जाणार आहात का? ते बघूया आता, ते अजून नक्की नाही। थँक्यू। दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी हॉटेल पॉलिटिक्सवरती भाष्य केलंय। ते काय म्हणालेत पाहूयात। अमित ठाकरे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागामध्ये जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते। लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती। आणि यानंतर थेट जाऊयात विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत। त्याचं उत्तर मी दिलं आहे। भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे। त्यामुळे